लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। धारूरच्या भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या, मी कुणावर टीका टिप्पणी करणार नाही, नामदार मंत्री पंकजा मुंडे यांचं वक्तव्य। धारूरमध्ये नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकात चौरंगी लढत होताना पाहायला मिळते। प्रमुख पक्षाने स्वतंत्र पॅनल उभा केल्याने या निवडणुकीत सर्वांना सामना करावा लागतोय। आज भाजपाचे रामचंद्र निर्मळ यांच्या प्रचारासाठी मंत्री पंकजा मुंडे यांनी किल्ले धारूर या ठिकाणी जाहीर सभा घेतली। भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित होते। महिला पुरुषांची लक्षणीय उपस्थिती राहिली आहे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रचार सभेला सुरुवात केली। दरम्यान मी कुणावर टीका टिप्पणी करणार नाही, मी मुंडे साहेबांची लेक आहे, विकासाचे व्हिजन लक्षात घेऊन आता आम्ही उतरलो आहोत, आमच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। धारूर ऐतिहासिक शहर आहे, विकासाचे व्हिजन घेऊन जनता दरबार रोज घ्या, मी रोज काम करते, रोज जनता दरबार घेते, नगरसेवकांनी देखील उद्या भविष्यात रोज जनता दरबार घेतला पाहिजे, प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजेत, नगराध्यक्षांनी नगरसेवकांच्या सूचनेनुसार विकासाचे व्हिजन आणि विकसित परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करावेत असेही मंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या। लोकसंख्येच्या आधारावर वेगवेगळ्या गोष्टीच्या आधारावर आम्ही भरपूर काम केलं। पुढे काय काम करणार आहे मी सांगते। घराणेशाहीचा देखील या ठिकाणी उल्लेख झाला। 3 उमेदवार एकाच घरातले दिल्यामुळे काय सांगाल या? मी काय त्याच्यावर सांगणार त्यांनी सांगितलं मी कुणावर टीका टिप्पणी करणार, दुसऱ्यांवर कॉमेंट करणे, माझं राजकारण 25 वर्षांनी केले, आमचं काम चालते आणि त्याच्यावर थँक्यू। बाबासाहेब मनरे, रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनी, महाराष्ट्र, बीड जिल्हा प्रतिनिधी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.